मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून एक नवीन सिरीज चालू करणार आहेत आपण. जसं की बघू शकताय, ज्यांना पॉसिबल नाही होत ते क्लास जॉईन करणं, ड्रायव्हिंग स्कूल करून आपल्याला ऑफिसच्या टायमिंगमुळे बरेच जणांना आहे ना टायमिंग नाही भेटत आहे. तर त्यांच्यासाठी खूप असा महत्त्वाचा आजपासून आपण आहे ना 25 दिवसाची सिरीज, म्हणजे थोडक्यात आपण आहे ना 25 दिवसामध्ये आहे ना घरी बसल्या कसं गाडी शिकतो आपण. यूट्यूबचा जो पेज आहे ना, तर त्या यूट्यूबच्या पेजला तुम्हाला जॉईन व्हायचं सर. कोणी जरी आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर लर्निंग मित्रांनो, आजपासून आपण रेग्युलर पर डे पासनं ते 25 दिवसाच्या आतमध्ये एक परफेक्ट ड्रायव्हर कसा आपण तयार करतो. तर तुम्हालाही जर जर घरी बसल्या जर व्हिडिओच्या माध्यमातून गाडी शिकायची असेल तर आपल्या सोबत तुम्ही कंटिन्यू या 25 दिवसाच्या प्रवासामध्ये सोबत राहा, जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट नेशन पुण्यासारख्या सिटीमध्ये मी कशा पद्धतीने गाडी शिकवतो, किंवा तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला जर टाइम नसेल तर तुम्ही आपली व्हिडिओ बघून परफेक्ट नेशनने तुम्ही गाडी शिकू शकता. तर मित्रांनो, कंटिन्यू सोबत राहा. एकदम असं परफेक्ट नेशन काय असतं त्या पद्धतीने आपण आजपासून चालू करत आहोत. तर तुम्ही सोबत राहा, आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन राहा आणि कंटिन्युअसली जे 25 दिवसाची ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक पार्ट हा बघत राहा. फर्स्ट डे पासनं तर येणाऱ्या 25 दिवसामध्ये बेसिक काही गोष्टी असतात त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन घेऊन आम्ही तुम्हाला गाडी शिकवणार आहेत. तर हाय मित्रा, नाव काय म्हणलं तुझं? प्रथमेश शिंदे. प्रथमेश शिंदे. तुझं स्वागत आहे मित्रा. आजपासून तुझं शिफ्टसाठी ॲडमिशन झालेलं आहे, बरोबर? आजपासून तुला ट्रेनिंग देणार आहेत आपण. तर याच्या आधी कुठली गाडी वगैरे चालवली आहे? नाही. ठीक आहे, फर्स्ट डे आहे तुझं, म्हणजे फर्स्ट खास शिकण्यासाठी, बरोबर? हा, तर हे बघ, तुला गाडीच्या आधी सगळ्यात आधी बेसिक माहिती सांगतो मी. तर सगळ्यात आधी तू गाडीमध्ये आल्यानंतर आहे ना मित्र, काय काळजी घेतली पाहिजे? आल्यानंतर तुला राईटचा आणि लेफ्टचा हे दोन्ही साईडची मिरर तुला दिसतील असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ओके? तर त्यानंतर सेकंड तुला काय करायचं आहे, तू जे बसलं हे वाली सीट, ओके? त्यानंतर तुझ्या ही जी बॅक साईडची सीट आहे का, ही दोन सीट आहेत ना, तुला कम्फर्टेबल वाटतील असं ॲडजस्ट करायचं. आता करायचं आहे का? ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर राईट साईडला सीट बेल्ट आहे, तो सीट बेल्ट लावून घे मित्रा. सीट बेल्ट घे लावून. ओके. हां, आता हे बघ, मी तुला सांगितलं दोन्ही मिरर, दोन्ही सीट आणि लास्टला सीट बेल्ट हे तुला कंपल्सरी फॉलो करायचं. का? कारण जेणेकरून जेव्हा तू गाडी चालवशील, किंवा ही आपली 25 दिवसाची ट्रेनिंग आहे आपली, तर त्याच्या पलीकडे जाऊन तेव्हा तू कधीही फोर व्हीलर चालवणार ना, तेव्हा तुला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ओके? जेणेकरून काय होतं, कम्फर्टेबल होऊन बसला ना तर ड्रायव्हिंग करण्यासाठी तुला खूप इझी होऊन जातं. रनिंगवरती तुला वाटलं नाही पाहिजे की थोडीशी सीट पुढे घ्यायला पाहिजे, मागे घ्यायला पाहिजे, ह्या प्रकारचे बेसिक प्रॉब्लेम आल्या नाही पाहिजे. बरेच लोकांकडनं अशा होतात, पण आपण ट्रेनिंग अशा परफेक्टनेसने देतो की पुढे चालून ह्या तुला गोष्टीचा प्रॉब्लेम येणारच नाही. हे तुला एक चांगली सवय लागते, ओके? तुला फक्त 25 दिवस नाही तर ऑल ओव्हर तू फोर व्हीलर चालवत असताना ह्या 5 गोष्टी तुला कंपल्सरी फॉलो करायच्याच आहेत, ठीक आहे? त्यानंतर तुला गाडीची काय बेसिक माहितीसाठी सांगतो, ठीक आहे? हा जो सगळ्यात 1 नंबरचा जो आहे ना आपला मित्र, तो एक्सिलेटर असणार आहे. हा जो सेंटरमधला जो आहे तो ब्रेक असणार आहे. हा जो लेफ्ट साईडचा जो आहे ना हा क्लच आहे, ओके? ABC. आलं लक्षात मित्रा? हे आपल्या गाडीचे स्टेअरिंग आहे. आता स्टेअरिंग कशा प्रकारे असते बघ, तुला मी सांगतो सिम्पल. हा गाडीचा आकडा आहे असं समज, ओके? हे 12, हे 6, बरोबर, हे 9 आणि हे 3. आलं लक्षात? हां, तर तुला आता सध्या जेव्हा तू स्टेअरिंग ऑपरेट करणार तर तुझं आहे ना सगळ्यात आधी राईटचा हात इथं असला पाहिजे, म्हणजे 3च्या डायरेक्शनला. मी बघ कसं पकडलं आहे, हे बघ, अशी ग्रीप असली पाहिजे. आणि लेफ्टचा हात पण त्याचप्रमाणे इकडं पकडायचं. पकड बरू, व्हेरी गुड. आलं लक्षात? ताकद लावायचं नाही, एकदम लाईटली पकडायचं, ठीक आहे? त्यानंतर हा आपल्या गाडीचा हॉर्न असणार आहे. सेंटरमध्ये दाबला की हॉर्न लागला जातो. ट्राय करशील? ठीक आहे. हां, तर त्यानंतर हे आपल्या गाडीचा इंडिकेटर आहे, ओके? तर हात कर तुझा. हे बघ, काही जण हात वगैरे ॲड करतात, तुला असं नाही करायचं बिलकुल. हे बघ, तुला हे आहे ना असं आपली ग्रीप असते. हा जो सेंटरमधला बोट असून आपला थोडासा लांबडा असतो, ओके? त्याचा तुला यूज कसा करायचा आहे, हे बघ, माझा तुला बोट दिसतोय, ह्याने वरती केला बघ, इथं स्क्रीनवरती तुला दिसतोय डिस्प्लेला, तर लेफ्टचा इंडिकेटर लागलाय. परत एक खटका खाली घेतला, बंद झाला. परत एक खटका खाली घेतला तर राईटचा इंडिकेटर चालू झाला, ओके? परत वरती घेतला, बंद झाला. आलं लक्षात मित्रा? हां, त्यानंतर आपल्या गाडीचा हा गिअर आहे, ओके? हे गाडीचा हँड ब्रेक आहे आपल्या. हे कधी
पार्किंग लावत असताना तुला ह्याचा यूज करायचा आहे. ओके, हे गाडीचा गिअर, हे गाडीचा आपला ACचा सेटअप आहे, त्यानंतर हा गाडीचा डिस्प्ले आहे आणि हे म्हणजे आपल्या गाडीची पार्किंग लाईट आहे. जेणेकरून तू हे चालू केला तर बघ तिथं स्क्रीनवर तुला चारी साईडचे इंडिकेटर लागलेले दिसतात. हां, हे कधी यूज करतो आपण, हे आपण ट्रॉफिकमध्ये वगैरे ह्याचा यूज करत असतो. जेव्हा ट्रॉफिक असतं त्या टायमिंगला तुला या गोष्टीचा यूज करायचा आहे. ओके, हां, बाकी ऑल ओव्हर आलं लक्षात मित्रा. आता बघा आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. जसं की आज राईटच्या पायीने एक्सिलेटर आणि दोन्ही हाताने स्टेअरिंग ऑपरेट करू, जेणेकरून ह्या गोष्टी तुला व्यवस्थित ह्याच्यातले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट लक्षात येतील. तुला मी सगळंच दिलं ना, हे बघ 25 दिवसामध्ये मी तुला द्यायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. आज तुला फर्स्ट डेपासून गेअर वगैरे पण देईन, पण कसं असतं तुला यातलं काही कळणारच नाही आहे. जेवढं आपण स्टेप बाय स्टेप जाऊ तेवढं लवकर परफेक्टनेसने तुझ्या लक्षात येईल. आलं का लक्षात? एक परफेक्ट काय असतं, बाकी आज तुला जर आपण सोपंच दिलो समज तर ठीक आहे, तर मी जर 80 ते 90% तर मी सगळं ऑपरेट करणार, मग तू शिकणार काय त्यातनं? तर त्यासाठी आपण एक्सलेटर आणि स्टेअरिंग करू, त्यातले तुला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट लक्षात येते की किती फिरवल्यानंतर स्टेअरिंग ऑपरेट होते किंवा समोरच्या रस्त्यावरती कसं ऑपरेट केलं जातं. ह्या बेसिक गोष्टी तुझ्या हळूहळू लक्षात येतील. त्याप्रमाणे मग आपण एक एक स्टेप वाढवत राहू. हां, आज एक्सिलेटर आणि स्टेअरिंग करू, म्हणजे जसं तू व्यवस्थित करायला लागशील तसं तुला क्लच देऊ, ब्रेक देऊ, गिअर देऊ, जेणेकरून नंतर जेव्हा आपण पुढे जाऊ ना मित्रा, तेव्हा तुला पाठीमागे फिरायची गरज नाही लागणार. जसं की आता आपण गिअर क्लचकडे गेलो, नंतर तुला स्टेअरिंगचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. त्यासाठी तुझ्या बेसिक गोष्टी आपण स्ट्रॉंग करून अशा पद्धतीने आपण ट्रेनिंग आपल्या यांना स्टार्ट करत असतो. ओके, चालेल. चल एन्जॉय करू आपण. ट्रेनिंग कशी असणार आहे आपली. ओके, चल. हां, राईटचा इंडिकेटर दे. आपला फर्स्ट डे बरोबर. आता तुला सांगतो कशा पद्धतीने स्टेअरिंग ऑपरेट करायचं. राईटला घे राईटला, घे राईट. आता राईटला पहिले मिररमध्ये बघायचं आहे. मिररला बघत बघत तुला हळूहळू मायनसमध्ये गाडी आहे ना राईटला काढायची, जेणेकरून येणाऱ्या गाड्या पण स्पीडमध्ये असतात बरोबर. परत इंडिकेटर दे. जोपर्यंत आपण ट्रॅक म्हणजे हा वाला ट्रॅक आहे ना, तर ट्रॅकला येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हळूहळू राईटला काढत राहायचं. जेव्हा आलो आता आपण इंडिकेटर बंद करशील. हां, आता राईटच्या पायीने एक्सिलेटर दे. व्हेरी गुड. चल, देर इज. हळूहळू एक्सिलेटर लावून धरायचं एकसारखा त्या पॉईंटवरती. ठीक आहे, थोडीशी माझ्याकडे घेशील, बस. एक्सिलेटर कमी कर. हां, चल, देर इज. परत घे माझ्याकडे. जसं हा कर्व रस्ता दिसतोय तुला, जसा हा समोरचा कर्व आहे ना त्याप्रमाणे तुला स्टेअरिंग ऑपरेट करायचं. ते एक्सिलेटर लावून धर. देर इज. व्हेरी गुड. कर सरळ हळूहळू. छान. राईटला घे परत थोडीशी. ओके, तर तुझं टार्गेट काय असलं पाहिजे, हे दोन्ही साईडचे जे ट्रॅक आहेत का तुला दिसतात या लाईन, हे वाली आणि लेफ्ट वाली, तुझा प्रयत्न असला पाहिजे या दोन्ही लाईनच्या मधनं चालवायचं तुला गाडी. त्यासाठी आता परत कर्व झालेला आहे थोडासा रस्ता, थोडंसं राईटला घे आणखीन राईटला. जसं समोरचा रस्ता आणखीन राईटला घे. व्हेरी गुड. कर सरळ. परफेक्ट. हे कंपल्सरी तुला फॉलो करायचंय. तुझं टार्गेट हेच असलं पाहिजे. परत राईटला घे. छान. घे राईट आणखी. घे राईटला. व्हेरी गुड. थोडीशी आता लेफ्टला चालली आहे ना, थोडंसं जास्त करायचं. परत जसं समोरचा रस्ता येईल त्याप्रमाणे तुला स्टेअरिंग ऑपरेट करायचं. आता बघ सिग्नल आहे, फक्त चारी बाजूला लक्ष ठेवायचंय तुला की कोणी येऊ शकतं. आता जरी पिवळा सिग्नल लागलेला असेल ना तर प्रत्येक जण कोणी घुसत असतं अधूनमधून. ओके, तर त्यासाठी आपली थोडी नजर पण तर असली पाहिजे. आता फर्स्ट डे तुझा जास्त प्रेशर नाही देते तुला, पण ठीक आहे, हळूहळू या गोष्टी ऍड झाल्या पाहिजेलच. ओके, हां, मी माझ्याकडे घे थोडीशी. व्हेरी गुड. इकडे लेफ्ट राईट. एक्सिलेटर लावून धर एकसारखा. मग मित्रा काय म्हणतो, जमते गाडी बऱ्यापैकी? गे लेफ्टला. बाकी काही कन्फ्युजन वगैरे काही माइंड मध्ये तुझा? फर्स्ट डे आहे तुझा. काही कसंही तुला काही गाडी रिलेटेड कसलंही प्रॉब्लेम असेल ना तर तू सांगशील मला, आपण त्याच्यावरती काम करूयात. ओके, तर हे बिलकुल कमी करायचं. आता आपण सिग्नलला थांबलेत तर समोरच्या गाडीच्या एवढं डिस्टन्स ठेवून थांबायचा. तर तुझ्याकडे ते कंट्रोल नाही आहे. बट आता बघ, आपण स्टेअरिंग आपली जी ट्रेनिंग असणार आहे ते कसं स्टार्ट केली आपण बेसिकपासनं. आज तुला काय काय दिले आपण मित्रा? स्टेअरिंग बरोबर. हे कशासाठी दिले की जेणेकरून तुला एक्सिलेटरचा आणि स्टेअरिंगचा परफेक्ट अंदाज आला पाहिजे. ओके, त्यातले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट तुझ्या लक्षामध्ये येतील
की जेणेकरून तुला जेव्हा तू पूर्ण ऑलवर गाडी चालवशील, तुला स्टेप बाय स्टेप तुला प्रत्येक आपले जे पायडल आहेत ना इन्स्ट्रुमेंट, त्याचं पूर्ण तुला नॉलेज येऊन जाईल. तर त्यासाठी ओके चल, आता फक्त पेशंट ठेवायचं हळूहळू. आधी हाफ क्लच वरती घेतलो मी, नंतर आता तुला स्टेप बाय स्टेप एक्सिलेटर देत राहायचं हळूहळू. जसं आपल्या टू व्हीलर चालवतो ना तू, हो त्याप्रमाणे जसं कसं स्टेप बाय स्टेप देतो ना, तसं तुला एक्सिलेटर देत राहायचं. ते रेस आता समोर तिकडे गाडी आहे, मिररला पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. रेस कमी कर. आता तुला फर्स्ट डे असल्यामुळे जास्त प्रेशर नाही देत आहे मी, बट जे करतोय ते परफेक्टली झालं पाहिजे. कारण आहे ना, आपण कशासाठी बेसिक गोष्टी करतोय, तुझ्या ह्या गोष्टी पुढे चालून प्रॉब्लेम नाही झाल्या पाहिजे आपल्यासाठी. त्यासाठी बेसिक गोष्टी स्ट्रॉंग करणं हे पहिलं कर्तव्य आहे आपलं, नाही का? राईट लागे. सपोज एके दिवशी तुला दिलं, असं नाही करायचं काकूंना वाचवण्यासाठी काकांना उडवशील इकडं, अलग लक्षात. तसं नाही करायचं. झापूक झुपूक ट्रेन आपली जे स्टेअरिंग असते का, ते कधी ऑपरेट नाही करायचं. ओके, आय अंडरस्टँड ब्रो, फर्स्ट डे या गोष्टी होतात, पण थोडं अवॉइड करायचं. आपल्याला पुढे चालून आहे ना एक परफेक्ट ड्रायव्हर बनायचं. त्यासाठी आपल्याकडे 25 दिवसाचे चॅलेंज आहे. आपण 25 दिवसामध्ये एक परफेक्ट ड्रायव्हर कसा बनला जातो हे तुझ्या माध्यमातून आपण आहे ना पूर्ण आपल्या ऑडियन्सला दाखवणार आहे. ओके, त्याप्रमाणे आता तुझा पहिला दिवस, प्रत्येक दिवस आपण कॅमेरामध्ये कॅप्चर करणार आहे. राईट साईड इकडे चालू ठेव. आता इकडनं युटर्न घ्यायचं. आता युटर्न घेत असताना काय काळजी घ्यायची, हा जो तुला हा खंबा दिसतोय हे तुला मिडलला घ्यायचंय. मिडलला जोपर्यंत येणार नाही तो पण टर्न नाही घ्यायचा. आता आला मिडल म्हणजे हे तुझी सीट आहे का तुझी, ही सीट त्या खांब्याच्या लेवलला आली की तुला राईटला फिरवून घ्यायचंय. मग राईटला किती फिरवशील ते लक्षात ठेव. जेवढी फिरते तेवढी फिरवून घे, पण फिरवत असताना थोडं ऑब्झर्वेशन ठेव. ओके, जेणेकरून तुला पुढे चालून प्रॉब्लेम नाही येणार, हळूहळू तुझ्या लक्षात येऊन जाईल. आता अशीच ठेवायचं बघ, गाडी पूर्ण टर्न करते आपली, फक्त लक्ष ठेवायचं थोडंसं. थांब, हा माझ्याकडे गे लवकर. आणखीन एक राऊंड घे. व्हेरी गुड. हे झाली आपली गाडी सरळ, छान. दे रेस. त्या ट्रॅक मधनं आपण केलं होतं तिकडच्या येणाऱ्या राईट साईडने, परत ह्या लेफ्ट साईडला आलो आपण. अशाच पद्धतीने आपला रोडवरती आहे ना टर्न करून घ्यायचंय. ओके, रेस कमी असू दे तुझा. घेतला आपण सेकंड गिअर. ओके, चला आता हळूहळू एक्सिलेटर लावून धर मित्रा. चल हे माझ्याकडे जसं समोरचं कर्व्हर असतंय त्याप्रमाणे तुला स्टेअरिंग ऑपरेट करायचे. हा तर लर्निंग मित्रांनो, आजपासून आपण 25 दिवसाचा चॅलेंज ठेवलेले आहेत. तर मित्रांसोबत आज बघू शकता याचा फर्स्ट डे. तर फर्स्ट डे पासून येणाऱ्या 25 दिवसामध्ये एक परफेक्शनेशन सोबत कशा पद्धतीचा ड्रायव्हर घडवला जातो आणि आपण कशी ट्रेनिंग असते आपली. ओके, तर तुम्हाला घरी बसल्या आपले व्हिडिओ फॉलो करा, तुम्ही रोजच्या रोज पार्ट पाहत राहा. तर तुम्हाला आहे ना 25 दिवसाच्या आत एक परफेक्ट ड्रायव्हर घरी बसून तुम्हाला शिकायला भेटेल. ठीक आहे, तर सोबत राहा कंटिन्युअसली. आणि आपल्या चॅनेलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. सोबत राहा. खूप तुमच्यासाठी खूप सपोर्टिव्ह असे व्हिडिओ आपण घेऊन येतोय रोजच्या रोज. राईटला घे थोडीशी, बास. आता हे समोरचं आहे ना थोडं राईटला घ्यायचं ट्रॅक. आता सिटीमध्ये जेव्हा ड्रायव्हिंग करशील, रेस लावून धर मित्र. स्पीड आणि तुझी ट्रॅक ही खूप इम्पॉर्टंट. अशा दोन गोष्टी कंटिन्यू तुला फॉलो करत राहायचे आणि त्याप्रमाणे तुला आहे ना तिकडं ड्राईव्ह करायचं. ओके, थोडीशी माझ्याकडे घेशील, बास. या आणखी थोडी. व्हेरी गुड. हे माझ्याकडे रेस लावून धर. एक सारखा एक्सिलेटर, बास. आता फर्स्ट डेला फक्त आपण एक्सेलेटर आणि स्टेअरिंग दिलेत, जेणेकरून तुला व्यवस्थित कॉन्फिडन्स यायला लागणार. तुला कसं वाटतंय? नक्की जाताना कसा कॉन्फिडन्स होता तुझा? आता जेव्हा तू आला, आता जेव्हा तू जातोय नाही का, येताना स्टार्टिंग होतं तुझं 1-2.5 किलोमीटर आपण आलोय, आता 2.5 जातोय परत. आता जसं आलो त्याच्यापेक्षा थोडस बेटर आहे का आहे ठीकठाक? बेटर हा ना. हा, व्हेरी गुड. असा अंदाज आला पाहिजे. ठीक आहे. मला वाटतं 25% तर 25 ते 50% कॉन्फिडन्स फर्स्ट डेलाच आपल्याकडे आला पाहिजे. अशा परफेक्शनेशन आपण शिकवतो मित्रा. तर काय वाटतंय तुला? म्हणजे येईल कॉन्फिडन्स 100% येणार ना तुला? कॉन्फिडन्स सोबत परफेक्शनेशन कॉम्बिनेशन अशी असणारी आपली ट्रेनिंग असते मित्रा. ओके, राईटला की पूर्ण राईटच्या ट्रॅकला ठेवशील गाडी. व्हेरी गुड. ते माझ्याकडे छान. रेस कमी कर आता. चल, हा ते रेस हळूहळू एक्सिलेटर लावून जात. तर थोडंसं आहे ना होतं तेवढं लाईटली पकडशील. स्टेअरिंगला काय करतो
तो ताकद लावतोय ऍक्च्युली. अलग लक्षात, तुला ताकद नाही लावायचं, एकदम लाईटली पकडायचं स्टेअरिंगला. देर इज व्हेरी गुड. घे राईट. आता जास्त एक्सिलेटर नाही द्यायचं, कंट्रोल मध्ये ठेवून टर्न करायचं, कारण फ्लायओव्हर आहे बरोबर, 2 ट्रॅक आहेत इकडे, तर कंजेस्टेड ठिकाणी तुला जास्त हे नाही करायचं. चल घे राईट. आता रेस कमी कर. आपण 4th गेअर घेतोय बघ. जास्त काय होतं आता इथे समजून घे, तो डायरेक्ट इकडे का स्टेअरिंग फिरवायला लागतं तुला माहितीये का, कारण तू ताकद लावतोय. अरे तू जेवढं लाईटली पकडशील ना तेवढं लवकर तुला स्टेअरिंगचा अंदाज येऊन जातो. ओके, लाईटली पकडायचं, एकदम लाईटली, जास्त ताकद बिलकुल लावायची नाही. देर इज परत राईट घे नॉर्मली. राईटला घेण्याचं ब्रेकिंग करावं. राईट. रेस बिलकुल कमी टाक. आता ते थोडं ट्रॅकला घे गाडी आपली. ह्या वाला ट्रॅकला ठेवशील, ह्या वाला. आता परत सिग्नल दे, थोडं काळजीपूर्वक दोन्ही साईडच्या मिररला बघायचं, हॉर्न द्यायचं आहे का ते आहे ना आपल्या गाडीला हॉर्न. आता फर्स्ट टाइम वाजवलं ते बरोबर. तुला असं पुढे कंडिक्शन दिसली ना तर त्याचा यूज तुला करायचा आहे. ओके, राईटला ठेवशील गाडी थोडी थोडी आपली. राईटला मिररला बघत बघत घे. व्हेरी गुड. ऑन द समोर ते लोक येतात, ते रेंडम मध्ये नाही येणार, पण तुला तेवढी काळजी ठेवायची. आले नाही पाहिजे म्हणून तुझ्याकडनं काहीतरी कृती झाली पाहिजे. इंडिकेट चालू ठेव राईटचा. आपल्याला राईटला घ्यायचं. घे राईटला मायनस मध्ये. आता डायरेक्ट मध्ये नाही घालायची, पीएमटी येते ना, थांबायचं. डिस्टन्स बघत बघत असं क्रॉस मध्ये काढायची गाडी. घे लेफ्टला माझ्याकडे घे. आपल्याला तिकडे जायचंय ना, तर आपल्याला अशी गाडी गेली पाहिजे तुझ्या क्रॉस मध्ये. ओके, चल नॉर्मल एक्सिलेटर लावून धर मित्रा. घे माझ्याकडे थोडीशी, घे माझ्याकडे, घे बास. रेस कमी कर. चल थोडीशी राईटला काढशील. घे राईटला गाडी. परत एक्सिलेटर दे. घे माझ्याकडे. चल रेस लावून धर. हळूहळू एक्सिलेटर देत राहायचे तुला. घे राईटला गाडी. बास. घे राईट आणखी. आता राईटचा इंडिकेट चालू ठेव. आपला त्या साईडला गाडी आपली पार्क करायची. ओके, आता येणाऱ्या गाड्यांचं बघायचंय. पहिले मिररला बघशील. आता ताकद लावू नको, लाईटली पकड मित्र. एक्सिलेटर तर बिलकुल देऊच नको. पाय खाली काढून ठेवला तरी चालेल. आता बघ, विदाऊट एक्सिलेटर पूर्ण आपण गाडी पार्क करून घेणार. लेफ्टला घे माझ्याकडे. फिरवशील माझ्याकडे, पूर्ण फिरवशील. घे माझ्याकडे. व्हेरी गुड. घे राईटला. घे बास. ओके, कसा होता फर्स्ट डे मित्रा? छान. नक्की छान होता. हो, येईल 25 दिवसामध्ये गाडी. येईल. आलीच पाहिजे मित्रा. ओके.